श्री स्वामी समर्थ. श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रांगोळी मॅट कशी तयार करायची ते. तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे कॅनव्हास, त्यानंतर घेतलेले आहे वुलन, त्यानंतर इथे आपण वापरणार आहोत चिटकवण्यासाठी ग्लू गन, सीझर, त्यानंतर ग्लू स्टिक, पेन वगैरे. तर आपण आपल्याला जी हवी आहे डिझाईन ती मार्क करून घेणार आहोत कॅनव्हासवर. तुम्ही कॅनव्हास ऐवजी रेक्झिन सुद्धा यूज करू शकता. तर आपल्याला हवी ती डिझाईन आपण कॅनव्हासवर ड्रॉ करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर तुम्ही B7000 जी ट्यूब भेटते ती सुद्धा यूज करू शकता. तर तिने सुद्धा खूप छान फॅब्रिक ग्लू आहे, तिने सुद्धा खूप छान स्टिक होतं. तर आता आपण सेंटरला ग्रीन कलरची जी वुलन आहे ती प्रेस करून घेणार आहोत. अशा पद्धतीने त्याला हवी तेवढी वुलन आपण इथे चिटकवून घेतली आहे आणि जे एंडिंगचं जे टोक आहे ते देखील आपण आता इथे चिटकवून घेणार आहोत. अशा पद्धतीने. तर आता आपण यानंतर ऑरेंज कलरची वुलन इथे चिटकवून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता आपण हिला पूर्ण राऊंड मध्ये पॅक करून घेणार आहोत ऑरेंज कलर. तर आता आपण याला राऊंड मध्ये स्प्रिंकल मध्ये ही जी वुलन आहे ती स्टिक करून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्हाला ही वुलन स्टेशनरी शॉप मध्ये हे बाकीचं जे मटेरियल आहे ते मिळून जाईल. तुम्ही कॅनव्हास ऐवजी मॅट मध्ये जे रेक्झिन वगैरे असतं ते देखील यूज करू शकता, किंवा कुठलं फॅब्रिक जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही ते देखील यूज करू शकता. अशा प्रकारे आपण 2 राऊंड मध्ये ग्रीन आणि जी ऑरेंजची वुलन आहे. तर आता आपण या फ्लावर्सच्या बॉर्डरला जे आपण फुलांच्या पाकळ्या बनवणार आहोत त्यांची बॉर्डर आपण तयार करून घेणार आहोत. तर आपण बॉर्डरला इथे वुलनचा रेड कलर यूज करणार आहोत. या मॅट आपल्या रांगोळीच्या पूर्णपणे वॉशेबल असतात.
तुम्ही त्याला छान प्रकारे धुवून वगैरे रियूज करू शकता. गौरी गणपतीसाठी डेकोरेशनसाठी तुम्ही या मॅटचा उपयोग करू शकता. हा देखील आपला B7000 हा ग्लू देखील फॅब्रिक ग्लू आहे. तर तो देखील वॉशेबल आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारे आपलं स्टिक हे निघणार नाही वॉश केल्यानंतर देखील. पाकळ्यांना आतमध्ये पिंक येलो कलर लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळीला फुलांच्या कव्हर करून घेणार आहोत. कॅनव्हासला खूप इझी आहे हे. तुम्ही हव्या त्या डिझाइन मध्ये बनवू शकता. तुम्ही अगदी याला वॉश देखील करू शकता. फक्त वॉश करून याला सावलीतच वाळत घालायचं आहे. आणि राहिलेली वूलन आपण इथे कट करून टाकणार आहोत आणि अशा प्रकारे पॅक करून घेणार. बघू शकता. आता आपण सेम असंच पॅक करून घेणार आहोत सर्व पाकळे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर याचं मटेरियल लागत असेल वूलन वगैरे तर मेशोवर त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. मेशोवरून देखील ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि जर तुमच्या जवळपास स्टेशनरी शॉपमध्ये जर मिळत असेल तर तिथून देखील बाय करू शकता.
तर अशा प्रकारे आपलं फुल फ्लावर तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला साईडने कट करून घेणार आहोत.